नमस्कार ऑल वुड बी मॉम्स. ज्या मुली प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्पेशली डिझाईन केला आहे 36+ वीक प्रेग्नेंट मुलींसाठी. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही स्पेशली लेबर रूममध्ये सुद्धा करू शकता. सो आपली वजायनल डिलिव्हरी जी आहे ती सुलभ व्हावी ह्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. मी सायली कल्पेश वैद्य, द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योग एक्सपर्ट. गेल्या 5 वर्षात मी हजारो मुलींना प्रेग्नन्सी योग थ्रू गाईड करत आहे. त्यामध्ये खूप साऱ्या मुलींची नॉर्मल नॅचरल डिलिव्हरी झालेली आहे, वजायनल डिलिव्हरी झाली आहे. ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांनासुद्धा फास्टर रिकव्हरीसाठी योगची मदत झालेली आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही जर 36+ वीक असाल तरच करा. त्याचबरोबर तुमच्या गायनॅकची परमिशन घ्या की तुम्ही ह्या कंडिशन्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये योगाभ्यास करू शकताय का. त्याचबरोबर जर तुम्हाला बेड रेस्ट सांगितली असेल तर हा फ्लो अवॉइड करा. हा फ्लो एकदम सिम्पल आहे. तर ह्या फ्लोची आपण सुरुवात एक ओंकार आणि अफर्मेशनने करूया. सो डोळे बंद करायचे, बॅक स्ट्रेट, इनहेल, स्वतःला अफर्म करा, मी आनंदी आहे, मी रिलॅक्स आहे, माझं बाळ माझ्या कुशीत येण्यासाठी एक्सायटेड आहे, मी सहजरित्या माझ्या बाळाला या सुंदर जगात प्रस्तुत करत आहे. माझी प्रसूती सहज होत आहे. या इंटेन्शनली हळूहळू डोळे ओपन करायचे. आजच्या फ्लोसाठी आपल्याला कम्फर्टेबल कपडे घालायचे. शक्यतो गाऊन वगैरे अवॉइड करा कारण हिप ओपनिंग प्रॅक्टिसेस आहेत. सो जमलं तर कम्फर्टेबल लूज कपडे घाला. अलॉंग विथ दॅट आपल्याला योगा ब्लॉक्स लागतील. योगा ब्लॉक्स नसतील तर तुम्ही उशीज वापरू शकता. तुमच्या हजबंडचा सपोर्ट आपल्याला लागेल काही ठिकाणी. सो आपल्या पार्टनरला सुद्धा या फ्लोमध्ये इन्व्हॉल्व करा. चला तर मग काही सिम्पल आसनं बघूया. जस्ट 5 सिम्पल प्रॅक्टिसेस आहेत. ह्या फ्लोमुळे तुमची वजायना जी आहे ती इझिली डायलेट व्हायला मदत होईल. त्यामुळे तुमचा बर्थिंग एक्सपिरियन्स सुलभ होईल. चला तर मग या फ्लोला सुरुवात करूया. सो आपण फर्स्ट आसन मलासन करणार आहोत विथ योगा ब्लॉक सपोर्ट किंवा 2 किंवा 3 उशा तुम्हाला 2 पायांच्या मध्ये ठेवायच्या. सो आपल्याला दोन्ही पाय स्प्रेड करायचे. 2 पायांच्या मध्ये ब्लॉक्स आहेत. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये ठेवायचे किंवा तुम्ही कोणाचा सपोर्ट घेऊन सुद्धा जाऊ शकता. सो हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती जायचे. आपल्या हिप्सला आपल्या योगा ब्लॉक्सच्या वरती ठेवायचं आहे. सो दोन्ही कोपरे आपल्याला 2 गुडघ्यांच्या मध्ये स्थित ठेवायचे. बॅक जी आहे ती आपल्याला कॉन्शियसली स्ट्रेट ठेवायचे. काही मुलींच्या टाचा जमिनीवर टेकत नाही कारण काफ मसल्स जे आहेत ते टाईट असतात. सो त्या केसमध्ये आपण आपल्या हिल्सच्या खाली उशी ठेवू शकतो. सो दॅट तुमच्या काफवर येणारं प्रेशर कमी होऊ शकतं. पण गरज नसेल तर तुम्ही डायरेक्ट टाचा मॅटवर ठेवू शकता. फक्त कधी कधी राऊंडेड बॅक होते. सो बॅक कॉन्शियसली स्ट्रेट ठेवा. आपलं पोश्चर आपल्याला स्ट्रेट ठेवायचे. हनुवटी जमिनीला समांतर, डोळे बंद. आता आपलं लक्ष आपल्या खालच्या भागाकडे म्हणजे आपल्या वजायनल एरियाकडे घेऊन जायचे. सो आपण श्वास घेणार आहोत. श्वास सोडताना खालच्या भागाला जास्तीत जास्त रिलॅक्स करायचे. परत कॉन्शियसली श्वास घ्यायचे. श्वास सोडताना खालच्या भागाला ओपन करायचं. म्हणजे आपला जो पेल्विक एरिया आहे, पेल्विक फ्लोअर आहे, त्या ज्या मसल्स आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त रिलॅक्स करतो आहे. तुम्ही ऑलरेडी जेव्हापासून कन्सीव्ह केले तेव्हापासून खूप साऱ्या गोष्टी वॉक ब्रिदिंग प्रॅक्टिसेस केलेल्या असतील असं मी गृहीत धरते. सो ह्या प्रॅक्टिसेसमुळे तुम्ही मेंटली रिलॅक्स होता. ह्या काळात तुमचं रिलॅक्सिंग हार्मोन सिक्रेट होणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपले सर्विक्स इझिली डायलेस होतं. सो कॉन्शियसली श्वासावर फोकस करायचं आहे. मी मुद्दामून जास्त होल्डिंग देते. तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तुम्ही लवकर रिलीज करू शकता. पण सपोर्टेड आहे मलासन त्यामुळे हिप ओपनिंगसाठी थोडं जास्त होल्डिंग आपल्याला जास्त बेनिफिशियल राहील. सो हळूहळू श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा. श्वास सोडताना खालच्या भागाला जास्तीत जास्त ओपन करायचं आहे. आता आपण किगल एक्सरसाइज करणार आहोत. सो ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं आहे. जस्ट खालच्या भागाला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, रिलीज करायचं आहे.
खालचा भाग म्हणजे आपण जिथून शू करतो, जिथून शी करतो त्याच्या मधला भाग, पेल्विक एरिया. सो जिथून युरिन पास करतो, जिथून स्टूल पास करतो त्याच्या एक्झॅक्टली मधला एरिया. जस्ट कॉन्ट्रॅक्ट, रिलीज, कॉन्ट्रॅक्ट, रिलीज. यामुळे आपली वजायना फ्लेक्झिबल होते आणि इझिली आपल्या बाळाला बाहेर पुश करायला मदत करते. परफेक्ट. हळूहळू आपली सायकल कंप्लीट करायची, डोळे ओपन करायचे. तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर योगा अभ्यास करत असाल तर तुम्ही स्वतःहून उठू शकता किंवा तुम्ही आपल्या पार्टनरचा सपोर्ट घ्या उठताना आणि स्लोली आपल्या जागेवर उभं राहायचं. परफेक्ट. ओके. सो आपण आता कम्फर्टेबली उभं राहिलो आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सपोर्ट घेऊन आपल्या गुडघ्याचे मुवमेंट करू शकता. सो उजवा गुडघा वरती उचलायचा आहे आणि फोल्ड अनफोल्ड करायचं आहे. सो पार्टनरचा सपोर्ट घ्या, उजवा पाय जमिनीवर, डावा पाय वरती उचलायचे आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड. सो आपल्या लीजवर काही प्रेशर आलं असेल तर ते रिलीज होईल. तुम्ही कोणाला धरून वॉलला सपोर्ट घेऊन पण हे करू शकता. सो आरामात पाय जमिनीवर ठेवायचे, दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे, दोन्ही हात आपल्या कमरेवर, दोन्ही पाय इझिली स्प्रेड करायचे, दोन्ही पायांवर इवन वेट ठेवायचे, इक्वल वेट ठेवायचे, जेणेकरून ह्या स्टँडिंग प्रॅक्टिसेसमुळे ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्या सर्विक्स एरियावर ॲक्ट होईल आणि इन्व्हर्जनमुळे आपल्या बाळाची जी बर्थिंग प्रोसेस आहे ती इझी होईल. सो डिलिव्हरीच्या काळातसुद्धा तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. सो आपल्याला फिगर 8मध्ये आपल्या कमरेला रोटेट करायचं आहे. सो असं इमॅजिन करायचं आहे की खालती 8 नंबरचा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकमध्ये 1 मिनिट तुमच्या कमरेला रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज. ओके. सो बघा, सबुरी मॅम ज्या आहेत त्या गोल गोल फिरत नाही आहेत, तर एक 8 नंबरचा आकडा त्यांच्यासमोर आहे आणि त्या 8 नंबरच्या आकड्यामध्ये आपल्या पेल्विक एरियाला त्या रोटेट करतात की ह्यामुळे सर्विक्स इझिली डायलेस होईल. तुमचा जो लेबरचे ड्युरेशन आहे, काही जण 24-24 तास लेबरमध्ये राहतात, पण आपले जे स्टुडंट आहेत जे रेग्युलर योगा अभ्यास आपल्यासोबत करतात, ह्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात, वॉक करतात, त्यांची एक 8 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. सो वजायनल डिलिव्हरीसाठी, इझिली वजायनल डिलिव्हरी व्हावी यासाठी या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. ओके. आता सेम आपण अँटी क्लॉकवाईज रोटेट करूया रिव्हर्स डायरेक्शनने फिगर 8मध्ये. ह्यामुळे तुम्ही ज्या लेबर्सच्या पेन आता तुम्हाला सुरू असतील, तुमचा D-Day असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचं माइंड थोडं डायव्हर्ट करायला आणि ही प्रोसेस इझी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. परफेक्ट. कंटिन्यू आपल्याला फिगर 8मध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. परफेक्ट. हळूहळू आपली सायकल कंप्लीट करायची. नेक्स्ट प्रॅक्टिस आपण डक वॉक करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला पार्टनरचा सपोर्ट घ्यायचा आहे सेफर साईड, जेणेकरून तुम्ही इझिली करू शकता. पण हा डक वॉक 36 वीक्सच्या नंतर करण्याच्या ऐवजी तुम्ही 38 वीकच्या नंतर करा आणि लेबर रूममध्ये सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. कारण ह्या डक वॉकमुळे आपली हिप ओपनिंग छान होते आणि लेबर रूममध्ये पण आपली जी वजायना आहे, आपला सर्विक्स एरिया आहे तो डायलेट व्हायला मदत होतो. सो आपण ह्यासाठी आपल्याला मलासनमध्ये जायचे. सो हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती जायचे. जस्ट तुमचा एकदम छान सपोर्ट घ्या आणि हळूहळू एक एक पाय पुढे टाकत आपल्याला या पोझिशनला वॉक करायचं आहे. सो यामुळे आपल्या ओटीपोटातलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आहे, आपल्या बाळाला सुद्धा ताकद मिळते. रिव्हर्स. सो तुम्ही विदाऊट सपोर्ट हात डायरेक्ट जमिनीवर टेकवून सुद्धा करू शकता. सो जर पार्टनर नसेल नेहमी तुमच्यासोबत तर तुम्ही असं जमिनीच्या सपोर्टली सुद्धा काही राऊंड पुढे काही राऊंड पाठी येऊ शकता. ओके. सो हळूहळू सपोर्ट घेत तुम्हाला वरती यायचं. सो ॲज पर तुमची कॅपॅसिटी, तुमचा स्टॅमिना ह्याला सांभाळून करा. एक मॅट डिस्टन्सवर 3 राऊंड पुढे 3 राऊंड पाठी सफिशियंट आहेत. अगेन तुमच्या डॉक्टरांची परमिशन घेऊनच करा, पण ही खूप सेफ प्रॅक्टिस आहे. यामुळे तुमची डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स सुलभ व्हायला मदत होईल. चलो नेक्स्ट प्रॅक्टिसेससाठी कम्फर्टेबली आपल्या मॅटवर आपण आता बसूया. नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला कॅट अँड काऊ पोझिशन करायचं. सो तुम्ही ते बेडवर बसून सुद्धा करू शकता इझिली. सो आपल्याला टेबल टॉप पोझिशनमध्ये जायचं आहे. दोन्ही हातांमध्ये आपल्याला शोल्डर डिस्टन्स ठेवायचं आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये हिप्स एवढा डिस्टन्स. हळूहळू श्वास घेत आपली मान वरती करायची, लोअर बॅक खालती. श्वास सोडत आपले हानुवटी कंठात लॉक करायचे, अप्पर बॅक वरती. असं एक 3 ते 4 वेळा तुमच्या जसं कॅपॅसिटी आहे त्यानुसार, पण यामुळे आपली बॅक मसल्स रिलॅक्स होतात.
असं 3 वेळा झालं की आपल्याला बॅक जी आहे ती आपल्याला फ्लॅट करायची आहे. ओके, सो बॅक आपण फ्लॅट केली, कपाळ जमिनीला समांतर, नजर आपल्या मॅटवर आहे आणि आपल्या हिप्समधून आपल्याला रोटेट करायचं आहे. मॅक्झिमम पाठी जायचं आहे, मॅक्झिमम राईट साईडला जायचं आहे, मॅक्झिमम पुढे यायचं आहे, मॅक्झिमम लेफ्ट साईडला. अशा आपल्याला 3 ते 4 मिनटं रोटेशन करायचे आपल्या हिप जॉईंट्समधून. सो क्लॉकवाईज एक 5 ते 6 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5 ते 6 वेळा. एकदम हळूहळू करायचं आहे. यामुळे आपला पेल्विस जो आहे तो मोकळा होतो. आपलं बाळ जे आहे ते डिलिव्हरीच्या ऑप्टिमल पोझिशनला यायला मदत होते. सो आरामात मज्जा घेत करायचं आहे. पेल्विस एरिया रिलॅक्स होतो. जे पेल्विक गिल्डल पेन असतं ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज एकदम हळूहळू मी घेते आहे, जेणेकरून तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये एकदम इझिली करू शकाल आणि आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकाल. सो हा फ्लो तुमच्या 36 वीकनंतर तुम्ही डेली बेसिसवर करा, म्हणजे तुम्हाला छान रिझल्ट्स भेटेल. अगेन आपल्या गायनॅकच्या परमिशननीच करायचं आहे. ओके, हळूहळू आपली सायकल कंप्लीट करायचं. स्लोली दोन्ही हात पाठी घेत आपल्याला वज्रासनात बसायचे. आता आपण बटरफ्लाय पोझिशन करणार आहोत. त्यासाठी परत एकदा आपण ब्लॉकचा सपोर्ट घेतोय. सो आपला योगा ब्लॉक घ्यायचा आहे. सो ब्लॉकवर आपण बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसतोय. बटक्स जे आहेत ते आपल्या ब्लॉकवर ठेवायचे आहेत. तुम्हाला जर ब्लॉक कम्फर्टेबल नसेल, तुम्ही रेग्युलर बेसिसवर बटरफ्लाय ऑलरेडी करत असाल तर विदाऊट ब्लॉक पण घेऊ शकता, पण ब्लॉकली तुमची हिप ओपनिंग इझिली व्हायला मदत होते. सो आपले दोन्ही गुडघे सेपरेट करायचे, पावलं एकमेकाला जॉईन करायचे. अगेन बॅक मसलला कॉन्शियसली स्ट्रेट ठेवायचे, डोळे बंद. सुरुवातीला आपण मुवमेंट करूया. सो इनहेल करत दोन्ही गुडघे आपले वरती उचलायचे, एक्सेल आउट करत खालती घेऊन जायच्यात. असं एक 5 ते 6 वेळा, पण श्वासासोबत करा. अजिबात घाई गडबड नाही आहे. जेवढं डीप ब्रिदिंग, डीप ब्रिथ आउट कराल तेवढं बेस्ट आहे. तर ह्यामुळे आपल्या हिप्स आणि थाईजचा एरिया जो आहे तो ओपन होतो आहे. म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या वेळेचा हा एक्सपिरियन्स आहे की अक्षरशः जेव्हा बाळाला डिलिव्हर करत असतो तेव्हा प्राण जे असतात ते पायात येतात. तर ते काय असतं हे डिलिव्हरीच्या वेळेला मला जाणवलं. पण जेवढे आपले पायाचे मसल्स, हिप्सचे मसल, थाईजचे मसल रिलॅक्स असतील, ओपन असतील, फ्लेक्झिबल असतील, तेवढी तुमची डिलिव्हरीची प्रोसेस इझी होते. सो त्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस रेग्युलर करा. आता आयडियली 40 वीक्समध्ये आसपास डिलिव्हरी होते. सो अजूनही तुमच्याकडे 4 आठवडे आहेत. सो 1 महिनाभर ही प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर करा, म्हणजे तुमची जी वजायनल डिलिव्हरी आहे ती एकदम इझिली होईल. ओके, सो आता हलकंसं फॉरवर्ड बेंड करायचं आहे. दोन्ही गुडघे जे आहेत ते रिलॅक्स सोडायचे, बॅक स्ट्रेट ठेवायचे, पोटावर कुठलाही प्रेशर नाही, जस्ट कमरेतून स्लाईट बेंड आहे, एकदम स्लाईट. ओके, तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊ शकता, पण पोटावर कुठलाही प्रेशर नाही आहे. बॅक स्ट्रेट आहे, डोकं रिलॅक्स सोडायचं आहे, डोळे बंद. प्राणधारणा प्रथमचा अभ्यास करायचा आहे. बल्जेस जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचं आहे. 1 inhalation, 1 exhalation, count as a 1. 1 inhalation, 1 exhalation, count as a 2. Likewise, just count your breathing without. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली आपले ब्रिदिंग प्रॅक्टिस कंप्लीट करायचे. हळूहळू हात पाठी घेत आरामात बॅकला स्ट्रेट करायचे. दोन्ही गुडघे जे आहेत ते सोबत ठेवायचे आणि कम्फर्टेबल रिलॅक्स बसायचे. सो अशा पद्धतीने हा आज आपण फ्लो केला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण आपल्या पार्टनरसोबत हा फ्लो करा. म्हणजे मलासन किंवा काही कॉम्प्लिकेशन प्रॅक्टिस, तुम्हाला जर काही डिफिकल्ट प्रॅक्टिस वाटत असेल तर तिथे तुम्हाला तुमच्या हजबंडचा एक छान सपोर्ट मिळेल. अलॉंग विथ दॅट ह्या प्रॅक्टिसेस रेग्युलर करा. ह्या आसनामधलं कुठला आसन तुम्हाला छान रिलॅक्स वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि त्यासोबतच ह्या काळात बाळाचं डोकं सर्विक्समध्ये फिक्स होणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो त्यासाठी जर तुम्हाला योग फ्लो हवा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे त्या रिलेटेड स्पेशल योग फ्लो आम्ही तुमच्यासाठी डिझाईन करू. सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ सायली फॉर मोर सच व्हिडिओज.